महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आजचं हे सेशन नवीन सेशन आहे, नवीन अपडेट आहे. कोणाकरता तर महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांकरता, ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे तोही इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा असते की आपलं अप्रेंटिसशिप महापारेषणमध्ये झालं पाहिजे, म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये आपण महा ट्रान्सको असं म्हणतो. तर त्याच संदर्भामध्ये आजचं हे सेशन आहे आपलं. पण सेशन सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा या प्रकारचा नवीन अपडेट देणार तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन आलंच पाहिजे. आणि सोबतच आता तुम्हाला ज्या काही PDF किंवा जे काही इन्फॉर्मेशन आहे ते सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असते आणि व्हॉट्सअपच्या चॅनलवरती. तर सर्वांनी काय करायचं, CST लॉन्चपॅड नावाचं चॅनल टेलिग्रामला पण आहे आणि व्हॉट्सअपला पण आहे, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवली आहे, ते जॉईन करून टाकायचं. म्हणजे तुम्हाला पत्र किंवा लेटर जे काही पाहिजे ते सर्व टेलिग्रामला अवेलेबल असते. आणि सोबतच आपल्या मित्रांशी काय करायला शेअर करून द्या. जर तुमचं ट्रेड इलेक्ट्रिशियन नसेल आणि असेल तरी पण तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या, म्हणजे जेणेकरून उद्या त्यांनी हे नको म्हणायला अरे तुम्हाला सांगितलं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती देणं गरजेचं आहे. बघा आता सर्व डिटेल सांगतो एक एक. हे 17 सप्टेंबरचा हा अपडेट आहे, म्हणजे 17 सप्टेंबरचं हे पत्र आहे. कुठचं आहे तर विभाग आहे पिंपरी चिंचवड, ठीक आहे, पिंपरी आणि चिंचवड. तर आता तो डिव्हिजन दिलेला आहे. आता नेमका कुठे आहे तो, तर तो पुण्याला आहे. तो पुण्याला आहे, म्हणजे ठीक आहे, तो झोन असते ना, झोनमध्ये तुमचा डिव्हिजन आहे. आता याच्या अंतर्गत तुमची काय होणार आहे, अप्रेंटिसशिप होणार आहे. तीही कुठं, महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनी मर्यादित. आता पारेषण मी सुरुवातीला सांगितलं, खूप विद्यार्थ्यांची इच्छा असते की माझा पारेषणमध्ये अप्रेंटिसशिप झालं पाहिजे. त्याचं कारण असं की आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या 3 कंपन्या महत्त्वाच्या आहे, पारेषण, वितरण आणि निर्मिती, या तीनही ठिकाणी हे अप्रेंटिसशिप काय आहे ते कामी येते. म्हणजे बाकीच्यांचं अप्रेंटिसशिप इथे कामी नाही येत, पण इथचं अप्रेंटिसशिप सर्व ठिकाणी तुम्हाला कामी येते. म्हणजे तीनही कंपन्यांमध्ये याचं बेनिफिट घेऊ शकता. पण इतरमध्ये जर केलं तर तुम्हाला या कंपन्यांमध्ये बेनिफिट मिळत नाही, म्हणजे पारेषणमध्ये बेनिफिट मिळत नाही. म्हणून विद्यार्थी पारेषणकडे जास्त त्यांची धाव असते. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं वाचतो. बाकीचं तुम्हाला PDF टेलिग्रामवरती दिले आहे, ते तुम्ही वाचू शकता. बघा सर्वात महत्त्वाचं की हे अप्रेंटिसशिप आहे 25 आणि 26 करता. कशासाठी आहे, 25 आणि 26 करता कोणाकरता, ज्या विद्यार्थ्यांचं इलेक्ट्रिशियन ITI झालेलं आहे, वीज तंत्री ITI झालेला आहे, ठीक आहे, त्याकरता. आणि सर्वांना काय करायचं, जे अप्रेंटिसशिप पोर्टल आहे कोणतं, apprenticeshipiindia.org किंवा .gov.in, हे नेहमी सांगतो. ITI झालं म्हणजे तुमचं इथं अप्रेंटिसशिप असलंच पाहिजे, म्हणजे या पोर्टलला अप्रेंटिसशिपच्या रजिस्ट्रेशन असलंच पाहिजे, ते अनिवार्य, म्हणजे खूप गरजेचं. आता आणि अंतिम जी तारीख आहे म्हणजे अप्लाय करण्याची ती आहे 4 ऑक्टोबर, म्हणजे 4/10/2025 पर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा कालावधी कितीचा असणार, 1 वर्षाचा कालावधीमध्ये 1 वर्षाचं तुमचं काय असणार, ट्रेनिंग असणार किंवा शिकाऊ उमेदवारी असणार. समोर महत्त्वाचं की तुमचा जो ITI आहे, आता तुम्हाला माहिती आहे ITI 2 पद्धतीने 2 बोर्डात करतो आपण, एक SCVT असते आणि एक NCVT. तर आपल्याला NCVT ITI असला पाहिजे, म्हणजे नवी दिल्लीचा आपला ITI असला पाहिजे. ठीक आहे. सोबत विद्यावेतन किती असणार, तर शासन नियमाप्रमाणे, आता तुम्हाला माहिती आहे शासन नियम जवळपास 8,050 रुपये नियमानुसार. आता नवीन नियम लागू झाला सेंट्रलमध्ये, 8च्या ठिकाणी आता 9,600 झाला. आता ते कधी वाढ करते माहिती नाही, पण त्यांच्या नियमानुसार ते तुम्हाला स्टायपंड म्हणून किंवा विद्यावेतन तुम्हाला देणार. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार कशाचा, अप्रेंटिसशिप पोर्टलवरती, तिथे आवर्जून तुमचे SSCचे गुणपत्रक, म्हणजे डिप्लोमा, ITच्या मार्कशीट वगैरे सर्व काय करायचे तुम्हाला अपलोड करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल मी फक्त प्रोफाईल भरतो आणि अप्लाय करतो, ते चालणार नाही. तुम्हाला तिथे ऑनलाईन अपलोड पण करावे लागेल. आणि अपलोड करत असताना जे काही तुम्ही अपलोड करणार, ते अपलोड करत असणारा सर्व फोटो, मूळ प्रमाणपत्र सुस्पष्ट असले पाहिजे, म्हणजे एकदम क्लिअर असले पाहिजे. नाही तर मग मोबाईलला फोटो काढायचा आणि ते दिसायचे नाही, पुसट दिसायचे, ते चालणार नाही. एकदम स्पष्टपणे स्कॅन केलेले असले पाहिजे, म्हणजे स्पष्ट दिसले पाहिजे त्यांना, असं तिथं लिहिलेलं. ठीक आहे. आणि अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे, ऑनलाईनच करायचा आहे, ऑफलाईन अर्ज चालणार नाही, ऑनलाईनच अर्ज करायचा. मग अर्ज ऑनलाईन करत असताना तुम्हाला गरज पडते आस्थापना नंबरची. ठीक आहे. आस्थापनेची गरज पडते, तर हा नंबर तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अप्लाय कराल तेव्हा. ठीक आहे. तिथं जागा पण एकूण तुम्हाला दिलेला आहे, 23 जागांसाठी आहे, आणि ते इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी. हा नंबर नोट करून ठेवा किंवा तुमच्याकडे PDF टेलिग्रामला अवेलेबल करून दिलेलीच आहे. ठीक आहे. आता तुम्हाला नेमकं वय किती लागणार, म्हणजे वयाची अट असते ना, तर वयाची अट किती आहे, 18 ते 30 वर्ष. किती आहे, 18 ते 30 वर्ष. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असणार, कॅटेगरी म्हणजे तुमच्याकडे रिझर्वेशन असणार, कोणत्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही रिझर्वेशन येत असणार, तर म्हणजे मागासवर्गीयामध्ये येत असणार, तर तुम्हाला 5 वर्ष शिथिल राहील. म्हणजे तुम्ही 35 वर्षापर्यंतचे पण विद्यार्थी भरू शकता. आणि जे ओपनमध्ये येतात, कोणत्याच कास्टमध्ये येत नाही, त्यांना 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे जनरली इथपर्यंतच असते, 1-2 वर्ष मागे पुढे असते. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा ऑनलाईन अप्लाय करता तेव्हा तुम्ही आपल्या ईमेल ID एंटर करता आणि मोबाईल नंबर एंटर
करता तो तुमची अप्रेंटिसशिप होतपर्यंत ऍक्टिव्ह असला पाहिजे किंवा तो सुरू असला पाहिजे. नाही तर मग मंडळ जबाबदार नाही बा तुमच्यापर्यंत जर माहिती पोहोचली नाही तर. म्हणजे दोन्ही तुमचे म्हणजे एकदा टाकला की तो शेवटापर्यंत असला पाहिजे किंवा जर तुमचा बंद झाला किंवा चेंज झाला तर प्रोफाईलवरचा आठवणीने पहिले काय करायचं, बदल करून टाकायचा. आता लास्ट दिनांक तुम्हाला सांगितलं किती आहे, 4 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला दिलेला. आता का बरं ग्रीन कलर दिले ते सांगतो. 4 नंतर जर तुम्ही अप्लाय कराल, 4 तारखेच्या नंतर अप्लाय कराल तर ते तुम्हाला विचारात घेतले जाणार नाही, म्हणजे तुम्हाला कन्सिडर केलं जाणार नाही. त्याच्यानंतर महत्वाचं आहे की जर तुम्ही आरक्षण घेत असाल, आरक्षण कोण घेणार, जे कॅटेगरीमध्ये आहे विद्यार्थी ते आरक्षण घेत असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र लागणार. पण जर तुम्ही आरक्षण घेतच नाही आहे तर तुम्हाला जात प्रमाणपत्राची गरज नाही. पुन्हा जर तुम्ही ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेत असणार, कशाचं घेत असणार, ईडब्ल्यूएस, तर तुम्हाला त्याचंही तुम्हाला प्रमाणपत्र सादर करावं लागेल. आता ज्यांच्याकडे कास्ट आहे त्यांच्याकडे ईडब्ल्यूएसचं काम नाही, ईडब्ल्यूएस वाल्यांना कास्टचं काम नाही, आणि ज्यांच्याकडे दोन्ही नाही आहे त्यांना कशाचीच गरज नाही, तो ओपनमध्ये राहणार. ठीक आहे. समोर दिलेला आहे की तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने होणार, तर सिलेक्शन होणार की तुमचं एसएससी म्हणजे 10वी आणि ITI याची तुमची सरासरी काढली जाईल आणि त्याची मेरिट लिस्ट तयार केली जाईल आणि ती मेरिट लिस्ट तुमच्या आरक्षणाच्या आधारावरती तुम्हाला सिलेक्ट केला जाईल. परंतु आता ऑनलाईन अप्लाय करूनच झाला का, नाही, इथं थोडीशी अट वेगळी आहे. कशी अट वेगळी आहे की तुम्हाला काय करावं लागेल, ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर पण तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ऑफलाईन तुम्हाला छाननी करावं लागेल कागदपत्रांची. कारण बरेच विद्यार्थी काय करत होते पूर्वी की अप्लाय तर करून द्यायचे पण जायचेच नाही. मग ते काय व्हायचं, एक लिस्ट लागायची, मग पुन्हा त्याच्यातलं एक जण नाही यायचा, पुन्हा दुसरी लावायची, मग त्याच्यातला एक जण यायचा, पुन्हा तिसरी लावायची, 10 लिस्ट लागून जायच्या, असं व्हायचं. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं आहे की कागदपत्राची छाननी करून निवड केली जाईल. म्हणजे तुम्ही तिथे स्वतः जाल, स्वतः गेला. आता नेमकं कुठं जायचं तेही सांगतो तुम्हाला. स्वतः जाल, तिथे कागदपत्रांची तुमची पडताळणी होईल. आता तुम्ही 100 जणांनी जरी अप्लाय केला असणार पण कागदपत्र पडताळणीसाठी जर 10 जण जर आहे तर लिस्टमध्ये 10 जणांचं नाव असणार. सरळ सोपाचा विषय मी इथं सांगितलाय त्याप्रमाणे. ठीक आहे. तर उमेदवारांना प्रत्यक्ष कागदपत्रांची तिथे जाऊन कधी छाननी करायची आहे, शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025. आता लक्षात घ्या, 4 तारखेपर्यंत अप्लाय करायचं आहे आणि 11 तारखेलाच, म्हणजे 11च्या पहिले पण नाही 11च्या नंतर पण नाही, 11 पर्यंत, म्हणजे 11 तारखेला तुम्हाला जाऊन तिथे का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं, स्वतः हजर राहून, तेही सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत याच टायमामध्ये तिथे राहायचं. आता कुठे जायचं आहे, विभाग पिंपरी चिंचवड या ठिकाणी जायचं आहे. पुन्हा मी तुम्हाला ॲड्रेस देतो, शेवटी PDF मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. आणि उपस्थित उमेदवारांचीच अंतिम निवड करण्यात येईल. जे उपस्थित नाही आहे मग तुम्हाला % 100 का ना असो तुमचा विचार केला जाणार नाही. ठीक आहे. तुम्ही म्हणाल की मग इधर गया था उधर गया था, ते काही चालणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि जे काही तुमची सिलेक्शन यादी असणार ती नंतर काही दिवसानंतर आपल्या वेबसाईटवरती टाकली जाईल आणि तुम्ही वेबसाईटवरती पाहत राहा, नाहीतर तुम्हाला फोन येतेच, तुम्ही नंबर दिलेलाच आहे, किंवा मग आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट मिळूनच जातो. आता जात असताना नेमके कागदपत्र कोणते न्यायचे किंवा कोणते कागदपत्र लागतील तुम्हाला, तर ते तुम्हाला इथं लिस्टच दिली आहे त्यांनी. या लिस्टप्रमाणेच तुम्हाला कागदपत्र लावायचे, सोबत ओरिजिनल आणि तुमचे झेरॉक्स दोन्ही पण तुम्हाला, एक बंच झेरॉक्सचा आणि एक ओरिजिनल दोन्ही तुम्हाला सोबत न्यायचं. बघा काय लागणार, SSC ची मार्कशीट लागणार, सोबतच तुमचा डिप्लोमा लागणार, त्याला सनद म्हणतो, म्हणजे मार्कशीट आणि डिप्लोमा दोन्ही लागणार. ॲक्च्युली ऑर दिलाय पण दोन्ही घेऊन जा, दोन्ही तुम्ही 10वी पास झाल्या म्हणजे डिप्लोमा असणारच ना, त्याच्यामुळे दोन्ही सोबत घ्या. दोघापैकी एक असलं तरी चालते पण दोन्ही न्यायचं. ITI ची मार्कशीट आणि डिप्लोमा पण. आता इथं म्हटलं आहे 4ही मार्कशीट. आता तुम्ही ॲन्युअल पॅटर्नमध्ये असाल तर 4 मार्कशीट कुठून आणाल, बरोबर. 4 मार्कशीट शक्य नाही आहे, तुम्ही 2 मार्कशीट असणार. आता 4 राहू शकते, किंवा ॲन्युअलवाल्यांची आता जी नवीन सेमिस्टर नंतरची पद्धत आहे त्याच्यामध्ये तुमच्या 2च मार्कशीट असणार. ठीक आहे. समोर जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट वैधता प्रमाणपत्र असल्यास तर याची तुम्हाला काही गरजच नाही आहे कास्ट व्हॅलिडिटीची. म्हणजे असू नाही नसेल नेलं तरी काय तुमचं अडणार नाही, म्हणजे याचं काही काम नाही. पण असेल तर घेऊन जायचं, नसेल तर याचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही. सोबत जर तुम्ही EWSचं जर आरक्षण घेतलं असेल तर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र लागणार. आता तुम्ही म्हणाल सर मी समजा जात माझी कोणती SC ST NT OBC कोणती पण माझी कास्ट आहे आणि म्हणाल सर तुम्ही मला EWSचं पण सर्टिफिकेट पाहिजे किंवा माझ्याकडे नाही आहे, तर तुमच्याकडे राहणारच नाही. जे विद्यार्थी कॅटेगरी देते त्यांना जात प्रमाणपत्र आणि जे कॅटेगरीमध्ये येत नाही त्यांच्याकडे EWSचं प्रमाणपत्र काढलं असेल तर, आणि जर तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरला असेल तर या दोन्ही पॉईंटची तुम्हाला गरज नाही. म्हणजे लक्षात घ्या, हे दोन्ही पॉईंट कसे आहे, ऑरमध्ये आहे किंवा ऑरमध्ये पुन्हा ओपन आहे. असेल तर ठीक, नसेल तर तुम्ही ओपनमध्ये. एकदम सोपंच आहे. मग त्याच्यानंतर
तुम्हाला आधार कार्ड न्यावं लागेल आणि शाळा सोडल्याचा दाखला, त्याला आपण TC म्हणतो. काय म्हणतो आपण? TC म्हणतो, ट्रान्सफर सर्टिफिकेट. ठीक आहे, म्हणजे जे शाळा सोडल्यानंतर मिळते. त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी येत असताना मूळ प्रमाणपत्र या सिरियल नंबरनी लावायची, झेरॉक्स पण या सिरियल नंबरनी लावायची आणि मूळ प्रमाणपत्र पण आणायचं आहे आणि एक तुमची सत्यप्रत म्हणजेच त्याची झेरॉक्स कॉपी सोबत तुम्हाला यायची आहे. किती तारखेला? 11 तारखेला हजर राहायचं आहे खालील पत्त्यावर. आता पत्ता कोणता? एक तर याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा टेलिग्राम आपलं चॅनल आहे CST लॉन्चपॅड, त्या चॅनलवरती जाऊन PDF डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला पत्ता पण दिसणार. इथं कार्यालयाचा पत्ता दिला, इथे तुम्हाला हजर राहायचं आहे 11 ऑक्टोबरला. किती? 11 ऑक्टोबरला. ठीक आहे, तर ही सर्व माहिती होती. आता जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल तर आपला ॲप आहे CST लॉन्चपॅडचा. त्या ॲपवरती इलेक्ट्रिशियन आणि वायरमनसाठी विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा एक मास्टर कोर्स आहे. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्ही याचा एकदा इंट्रोडक्शन व्हिडिओ बघू शकता किंवा इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. ठीक आहे, आता हे सर्व माहिती कशाची होती? हे सर्व माहिती होती महापारेषणमध्ये अप्रेंटिसशिप, ते ITI इलेक्ट्रिशियनवाल्या विद्यार्थ्यांकरता. लोकेशन आहे पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी इथं कसं आहे इलिजिबल आहे आणि एकूण जागा काय होत्या? 23 होत्या. आता व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत याला शेअर करा. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहिले पाहिजे. ठीक आहे, या सेशनला मी थांबवतो, ब्रेक घेतो. धन्यवाद.